गुड मॉर्निंग. सो आज आम्ही एका ब्युटिफुल प्रॉपर्टी मध्ये आलो आहोत. पुण्यात जवळ असलेले एक तळेगाव आहे, तिकडून 1 ते 1.5 तासाच्या डिस्टन्स वर हे रिसॉर्ट आहे. सो जर तुम्हाला इथे या कॉटेजेस मध्ये नसेल राहायचं आणि तुम्हाला एक दुसरा ऑप्शन हवा असेल, हॅलो गुड मॉर्निंग. सो आज आम्ही एका ब्युटिफुल प्रॉपर्टी मध्ये आलो आहोत. ही प्रॉपर्टी नक्की कुठे आहे, याचं लोकेशन काय आहे, इकडचे अम्युनिटीज काय आहेत, इकडचे रूम्स कसे, इकडचं फूड कसं आहे, सगळं डिटेल मध्ये मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो बेसिकली आम्ही पुण्यात जवळ असलेले एक तळेगाव आहे, तिकडून 1 ते 1.5 तासाच्या डिस्टन्स वर हे रिसॉर्ट आहे, ज्याचं नाव आहे, मी तुम्हाला लवकरच सांगेन. सो इथे सुंदर सुंदर अशी हिरवीगार झाडं आहेत, बाजूला एक सुंदर नदी आहे. त्याच्यानंतर इथून तुम्ही दूर दूर पर्यंत सकाळी बघितलं फक्त तुम्हाला धुकाने धुकच दिसणार आहे. त्यासोबत इथे छान अशी फुलं आहेत आणि बसायला सुंदर असे झोके आहेत. सो ही व्हिडिओ बघा, तुम्हाला सुंदर सुंदर जे इकडचे लोकेशन्स आहेत आणि फोटोज काढायला स्पॉट आहे हे दिसतील. सो आता आपण इथले रूम्स बघूया. सो मी जिथे उभी आहे त्याच्या मागे आहेत हे ब्युटिफुल सुंदर सुंदर कॉटेजेस. अगदी तुम्ही ड्रॉइंग मध्ये बघतात किंवा लहानपणापासून जसे ड्रॉइंग काढतात तसे सेम हे कॉटेजेस आहेत आणि हे खूप सुंदर आहेत. इथे 5 कॉटेजेस आहेत जे 5ही सेम आहेत. सो आता मी तुम्हाला आतमधून दाखवते हे कॉटेजेस कसे दिसतात. सो हे आहे तिथले ब्युटिफुल कोझी कॉटेज आणि मी तुम्हाला आता आतून दाखवते हे कॉटेजेस कसे दिसतात. हो वाव, किती प्रिटी आहेत. हा असेल तुमचा मॉर्निंग व्ह्यू. Oh my God. तुमची एवढी सुंदर अशी ब्युटिफुल मॉर्निंग झालेली कोणाला नाही आवडणार. हे इथे असं बघण्यासारखं म्हणजे फक्त निसर्ग आणि फक्त निसर्गच आहे. आजूबाजूला इथे छान धुकं पडली आहे. सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि या धुक्यांमधून मी अशी छान चालते आहे. मी तुम्हाला आता इकडची प्रॉपर्टी दाखवते. सो बेसिकली अख्खं डोंगरामध्ये हे छोटस असं गाव आहे आणि त्या गावामध्ये एक असं छान सुंदर मस्त रिसॉर्ट बांधला आहे. ज्यांना लॅविश प्रॉपर्टी पेक्षा अशी सुंदर छोटूशी आणि मस्त घर असलेली प्रॉपर्टी आवडते त्यांच्यासाठी मी म्हणेन की हे रिसॉर्ट बेस्ट आहे. कारण की इथून दूर दूर पर्यंत फक्त सुंदर असे झाड, हिरवीगार डोंगर आणि धुकं एवढंच तुम्हाला बघायला मिळणार आहे. आजूबाजूला इथे छान छान असे फुलांची झाडं ठेवली आहेत. अख्खं बागाच आहे म्हणायला गेलं तर. आणि त्यात मध्ये असं छान छान दगड ठेवलेली आहेत आणि ती अशी युनिक आहेत. तिकडे बसून छान फोटोजही काढू शकतात. याच्या बाजूलाच एक अशी छान नदी वाहते आहे आणि त्या नदीमध्येही तुम्ही जाऊ शकता. आणि इनफॅक्ट आता त्या नदीमध्ये पाण्यापेक्षा जास्त धुकच दिसतात. तर आता मी तुम्हाला असं क्विक ही प्रॉपर्टी दाखवते आणि तुम्ही मला सांगा की तुम्हाला ही प्रॉपर्टी कशी वाटली. इथे लांब लांब पर्यंत फक्त धुकं दिसतात. हे जे पांढरं दिसतंय ते सगळी धुकं आहेत. आणि हे असे क्यूट समोर जे तुम्हाला दिसतात आहेत ना ते कॉटेजेस बांधले आहेत. सो इथे असे 5 कॉटेजेस आहेत. हा पहिला आहे, हा त्याच्या बाजूला दुसरा आहे, इथे 3रा, 4था आणि पुढे 5वा आहे.
सो आता मी तुम्हाला दाखवते ते की इथे समोर तुम्हाला सूर्य दिसेल, हा छोटासा आहे तो, आणि इथे दिसतो आहे हा छोटासा असा चंद्र. सो रात्र संपत आली आणि सकाळ झालेली आहे. सो जर तुम्हाला इथे या कॉटेजेस मध्ये नसेल राहायचं आणि तुम्हाला जर एक दुसरा ऑप्शन हवा असेल तर इथे टेंट ही अवेलेबल आहेत. मी तुम्हाला आता टेंट दाखवते की इथले टेंट कसे आहेत. खूप मोठे आणि स्पेशियस आहेत. सो तुम्ही तिथे आरामात 2 ते 3 जण राहू शकता जर तुमचा ग्रुप आला असेल तर, आणि तुम्ही टेंट मध्ये स्टे करू शकता. बिकॉज इथे 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर 5 टेंट आहेत. तर असा हा ब्युटिफुल सोनकी रिसॉर्ट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. इकडचं लोकेशन डिटेल, इकडचं प्राइस, इकडचं पॅकेज आणि कॉन्टॅक्ट नंबर मी सगळं डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. सो तुमचे काही क्वेरीज असेल तर ऍज युजल तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता, किंवा मग माझे इंस्टाग्राम ID abhilasha_kamri इथेही DM करू शकता. माझे सगळे रील्स बघा, त्या प्रत्येक रील्सचा डिटेल व्हिडिओ माझ्या YouTube चॅनलवर असेल ते पण बघा. सो स्टे ट्यून. बाय बाय.